या सर थांबा काय आहे अरे आता माहित नाही सरकारचा शेतकरी उपाशी आमदार उपाशी शेतकरी उपाशी अरे शेतकऱ्याला कापसाचा भाव कापसाला भाव कापसाला भाव कापसाला भाव कापसाला भाव शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. बस आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न परत एकदा विरोधी पक्षाने हा प्रखरतेने घेतलेला आहे. आज पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, मग कापसाचा असेल, तुरीचा असेल, सोयाबीनचा असेल, या सर्व गोष्टीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी एक आंदोलन आम्ही केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे की या अधिवेशनामध्ये 76,000 कोटी रुपयाचं परत एकदा ऐतिहासिक अशा प्रकारचं सप्लिमेंटरी बजेट या सरकारच्या कार्यक्षम अशा असलेल्या गतिमान सरकारने काढलेला आहे. त्याच्या मधून आमच्या ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेल. मला माहित नाही, पण मी माहिती घेतो. आता 550 कोटी काहीतरी तरतूद केली असं कळते. ही तुटपुंजी तरतूद करून शेतकऱ्यांना फसवण्याचा जर व्यवसाय होत असेल तर या अधिवेशनामध्ये या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही आक्रमक आहोत हे दाखवण्यासाठी आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. त्यात नवीन काय, ज्या राज्याची लोकशाहीची दृढ अशा प्रकारची लोकशाही आहे, अशा प्रकारचा महाराष्ट्र राज्य ओळखला जात होता, ते राज्य इतर राज्यासारखं आहे असं चित्र काही वर्षापासून पाहायला मिळतं. कुठल्याही निवडणुका आल्या की सत्ता आणि पैशातून आम्ही निवडणूक जिंकू शकतो. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न, विकास या मुद्द्यावर न जाता फक्त आपल्याला निवडणूक हुक आणि कुक या पद्धतीने जिंकायची, या पद्धतीने निवडणुका करण्याचा फंडा झाला. ही ऑपरेशन काल काही लोकांना मिळालं, बाहेर काढलं, अशी निवडणुकीच्या कालावधीमध्ये पण काढलेलं होतं. विशेषतः पोलीस संरक्षणामध्ये सुद्धा पैसे वाटप होतात या तक्रारी झाल्या. फार लांबचं नाही, पण माघार घ्यायच्या वेळेला सुद्धा प्रोसिडिंग ऑफिसर जिथं व्हिडिओ शूटिंग होतं तिथे सुद्धा जबरदस्ती आणून लोकांना विड्रॉल करायला लावले. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मारामाऱ्या, दंगे हे मागच्या निवडणुकीला पाहिलेले आहेत. म्हणून हे पैसे वाटप हे महाराष्ट्रामध्ये सध्या नवीन नाही आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते निवडणुका जिंकण्यासाठी पाहिजे त्या थराला जातात. हे चित्र विराधक आहे आणि आज ते ऑपरेशन झालेलं आहे. मला वाटतं या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असेल, इन्कम टॅक्स असेल, या सगळ्यांनी याची चौकशी करावी आणि यामध्ये जो कोणी असेल, सरकारच्या धाडस असेल तर त्यांनी करावं, नाहीतर परत वॉशिंग मशीनमध्ये परत त्याला साफ करण्याचा प्रयत्न होईल. आणि मला वाटतं की आता त्याच्यात लोकशाही जिवंत राहील का नाही हे लोकांनी विचार करावा. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो.
या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ज्याचा उल्लेख करत आहेत ते शिवसेनेचे नाही तर गद्दार टोळीचे आमदार आहेत. शिवसेना ही एकच आहे आणि शिवसेनेच्याच नेत्यांनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकच आहे. गद्दार टोळीचा जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे हा भयानक आहे. आणि म्हणून काल पण मी विचारले की हा सगळा जो प्रचार सुरू होता आणि आता पण पुढच्या एका आठवड्यात प्रचार जो काही होणार आहे, त्या गद्दार टोळीचे जे नेते आहेत, गँग लीडर आहेत, त्यांनी पण हेलिकॉप्टरमध्ये उतरून म्हणजे काय 1.5 तासाच्या प्रचारासाठी 2 मोठ्या बॅगा नेल्या. त्याच्यातून कुठच्या आनंदाच्या शिधाचं वाटप होत होता ते आज टीव्हीवर आलेलं आहे. पण जसं ह्यांचा व्हिडिओ आला तसा छत्रपती संभाजीनगरमधले एक आमदार त्यांचा एक व्हिडिओ आला. अनेक अशा आमदारांचे व्हिडिओ आलेत. मग कोणाच्या जमिनीचं आलं असेल, कोणाच्या पैशाच्या नोटाचं आलं असेल, कोणाच्या दादागिरीचं आलं असेल, कोणी कोणाला मारतानाचं आलं असेल. पण एकच प्रश्न आहे की जी भाजपा स्वतःला द पार्टी विथ डिफरन्स हे सांगायची, जी भाजपा सगळ्यांना सांगते की न खाता हूँ न खाने देता हूँ, न खाता हूँ न खाने देता हूँ. मग हे सगळे जे आजूबाजूला घेऊन फिरतात, तुम्ही सत्ताधारी म्हणून बसवलेले आहेत, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसवलेले आहेत, जनतेच्या डोक्यावर बसवलेले आहेत, हे कुठच्या धोरणात येतात नक्की की तुम्ही यांचं संरक्षण करता? का ह्यांच्यावर कारवाई होत नाही? काय नाटका होत नाही? आणि कधीपर्यंत थांबणार तुम्ही? बरं, त्या 22 मध्ये ह्यांचं नाव आहे की नाही हे जरा ती 22ची यादी काढून बघा. एक मराठी संपून घेऊ म्हणजे मराठी पूर्ण करू, संपून नाही पूर्ण एक करतो. विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा जो आहे तो तापलेला आहे आणि सकाळीच एक बातमी आलेली होती नावाची चर्चा जी आहे ती आता आहे. विधान परिषदेसाठी अनिल परब आणि विधानसभेसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आलेली आहे. कसं बघा तुम्ही याकडे? अरे तापलेलं म्हणजे तुम्हीच तापवताय सकाळपासून. काल पण तुम्हीच तापवलं होता. काल दुसरी 2 नावं होती, आज ही 2 नावं आहेत, उद्या दुसरी 2 नावं येतील. आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे, ते स्पष्ट आहे, ते कुठेही बदल झालेला नाहीये. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता 4थं अधिवेशन आहे. जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो आपण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं. मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये. आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात? भाजपच्याच पोटामधून